हॅलो फॅमिली, माय नेम इज पूजा. नो ते इथे नाही चालणार, तर आपल्याला जे चालतं तेच मी इथे बोलणार आहे बरं का. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. बनायचं असेल तर वेळेसारखं बना बरं का. ज्याला कदर नाही त्याला पुन्हा भेटू नका. आणि आपली जिथे गरज नाही ना हो तिथे नंतर जाऊ नका. तर मला काय म्हणायचं ते तुम्हाला लक्षात आलंच असेल. जर तो अनुभव तुमच्या लाईफमध्ये तुम्ही घेतला असेल तर मी घेतलेला आहे, म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे बरं का. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप छोटासा हा व्हिडिओ झालेला आहे. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज स्पेशल असा ब्लॉग झालेला आहे. ते का बरं माहिती आहे का, हा वेळामोशाचा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे, पण टाकायला थोडासा उशीरच झाला बरं का. कारण आपले दुसरे पण ब्लॉग येत आहेत ना, त्यामुळे थोडासा उशीर झाला एडिट सुद्धा करायला. तर फायनली आज मी एडिट केला आणि म्हटलं आज लगेच टाकून देऊयात आणि सांगूयात तुम्हाला की माझा वेळामोशाचा दुसरा दिवस कसा गेला. कसं आहे मग आजचं जेवण? एकच नंबर क्वालिटी. राजीकडे मस्त एन्जॉय करतोय. गव्हाची खीर, दूध आणि मी बाजरीची रोटी, ज्वारीची रोटी, मस्त असं भजी, आंबील. वाव क्या बात आहे. आणि बाजूला घेतली खीर आणि मस्त असं दूध. तर खीर आणि दूध काय मला आवडत नाही, म्हणजेच मला गोड आवडत नाहीये तुम्हाला माहिती. तर मी ते इकडे काढून ठेवले बाजूला. आणि मस्त अशी एकदम कडक अशी रोटी आहे, तुम्ही बघू शकतो. तसलं मस्त वाटतं ना जेवण करायला. हे बघा आवाज सुद्धा येतोय. तर मला इतकंही म्हणजे हे पडलं नाहीये, म्हणजे ताट वगैरे घ्यायचं होतं वरून आणि मग वाढून घ्यायचं होतं, पण मला काही राहत नव्हतं. ही अशी कडक रोटी आणि अशी भजी बघितल्यानंतर त्यासोबतच आंबील. तुम्हाला माहितीच आहे माझं ताक किती फेवरेट आहे ते. मला तर खूप आवडली की भजी. आणि याची रेसिपी सुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेलीच आहे, आणि जर नसेल तर तुम्ही कमेंट करा, खाली लिंक देते मी कुठल्या पद्धतीने अशी भजी बनवलेली. तर मी खूप फर्स्ट टाइम अशी बनवलेली, पण इतकी आवडली ना, म्हणजे कालच मी खाल्लेली होती आणि ते आजही आवर्जून मी असं जेवण करायला बसली आहे. दुसरं काही असं फेवरेट आवडत नाही, पण हे असं एवढं आवडलं ना खूप जास्त प्रमाणामध्ये, मलाच विश्वास बसत नाही आहे की इतकं छान हे लागू शकतं. आणि मी बनवलं आहे फर्स्ट टाईम, इतकं बेस्ट झालं हे मला माहितीच नव्हतं. तर मी खाल्ल्यानंतर मला माहिती झालं, त्यामुळे मी तुम्हाला सांगते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशी मस्त. आणि जर अमावस्यालाच भजी किंवा अशी रोटी खावं कडक असं काही नाही आहे. जर ते सगळे जे पदार्थ आहेत, म्हणजे आता ज्याला लागणारे साहित्य वगैरे आहे ना, हे सर्व काही असं हिवाळ्यामध्ये मिळू शकतं. तसंच आपण घरीसुद्धा हे ट्राय करू शकतो. आणि तुम्ही मी टाकलेल्या पद्धतीनं जर ते रेसिपी बनवलं तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर हे जे आहे ना, मी असं मस्त कापडमध्ये ठेवलेली होती जे रोटी वगैरे आहे कडक. पण मला इथे बाजूला पेपर वगैरे होता फोल्ड करून ठेवलेला, कारण त्यामध्ये काही साहित्य वगैरे ठेवलेलं होतं, म्हणजे असंच पीठ वगैरे. ते मी काय बाजूला काढून ठेवलं. आणि इतकं मला राहत नव्हतं ना, ते पेपर होता ना ऑलरेडी ते कपड्याच्या वरून हे केलेलं, ते मी पेपर घेतल्या अगोदर आणि त्याच्यावरतीच मी ती रोटी ठेवून गेली. आणि कालही जेव्हा आम्ही तिथे जेवण वगैरे करायला गेलो ना, असं काही नसतं बरं का शेतामध्ये वगैरे गेल्यानंतर की परफेक्टली ताट वगैरे किंवा प्लेट पाहिजे आणि त्यामध्येच ते जेवण केलं पाहिजे. शेतामध्ये किंवा बाहेर गेल्यानंतर, बाहेर अशा खुल्या वातावरणामध्ये, तर असं जेवण करण्याची एक वेगळीच मज्जा असते. तर खूप अशा गप्पा गोष्टी होत आहेत, मला काही राहत नाहीये ते पुढे ठेवून तसं जेवण करायचं. राज, कशी लागते खीर? एक नंबर. आणि भजी आणि चपाती कशी लागली तुला? एक नंबर. एक नंबर. आवडलं तुला? तर राज पण गव्हाची खीर वगैरे खात नाही बरं का कधी पण यावेळेस माहिती नाही, या मसाला बनवली होती ना तर खूप आवडीने तो बोलला, मम्मा मला तशी खीर खूप आवडते आणि मला तू दे म्हणून. तर आजही तो आवडीनं खूप खायला बसलेला आहे. मला जास्त काही खीर आवडत नाही, पण इकडे मी घेतलं हे मला आवडणार. खूपच बेस्ट आहे, एकच नंबर. एक नंबर क्वालिटी. ते म्हणतात ना, वेळामोशाची आंबील वगैरे पिले की डोळे वगैरे सुचतात आणि झोप सुद्धा येते बरं का. तसंच काहीतरी माझ्यासोबत आणि सोबत सुद्धा झालेलं. रात्रभर मस्त अशी आम्हाला झोप लागलेली आणि मॉर्निंगला बघतोय तर दोघांचेही डोळे असे सुजलेले होते. तुम्ही पण व्हिडिओजमध्ये पाहिलंच असेल. तर सकाळी तर ते जेवण केलं, दुपारी पण थोडेसे कामं वगैरे होते ते सगळे आवरून घेतली, आणि रात्री पण दुसरं काहीच खावं असं वाटत नव्हतं. तर तोंडाला चव देणार आणि टेस्टी लागणार असं हेच आहे असं वाटत होतं. आणि ते आपण वेळामोशाची भजी
भजी बनवतो ना 2 ते 3 दिवस तरी सहज राहते बरं का. आणि फ्रीजमध्ये तर 4 दिवस सहज राहते, तरी सुद्धा दुसरा